नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती. आज आपण बघणार आहोत चाचणी प्रश्नपत्रिका 1. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच घटक चाचणी क्रमांक 1. तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीची विषय मराठीची प्रश्नपत्रिका आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गुण 40 आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ लाईक करून चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, जेणेकरून तुम्हाला इयत्ता 10वीच्या पुढील विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती बघायला मिळून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका तुम्हाला मी सरावासाठी देत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सेम अशाच टाईपची तुमची प्रश्नपत्रिका येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या तुमच्या शालेय प्रश्नपत्रिका असतात त्या प्रश्नपत्रिकांमध्ये सेम असाच विभाग 1 गद्य गुण 11 मार्कांसाठी असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका तुमच्या शाळेमध्ये आली होती का नाही हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला, पुढील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तर हा तुम्हाला इथं खाली उतारा दिलेला असतो. तर हा उतारा वाचून तुम्हाला काहीही एक कृती दिलेली की लेखिकेला पुस्तकातून भेटणारे जग. तर याचं तुम्हाला या उतारा वाचून तुम्हाला ही आकृती पूर्ण करायची असते. 2 मार्कांसाठी ही तुम्हाला वरील आकृती आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली तुम्हाला इथं ही प्रश्न 2 तक्ता पूर्ण करा सांगितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 2 तक्ता पूर्ण करा. तर हा तक्ता पण तुम्हाला हा जो उतारा आहे हा उतारा वाचून हा तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. तर हा तक्ता पण तुम्हाला 2 मार्कांसाठी दिलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न पहिल्यातला 3 सहमत. तर हे सहमत तुम्हाला हा जो उतारा आहे तो वाचून तुम्हाला हे सहमत लिहायचं आहे 3 मार्कांसाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न पहिल्यातील आ. तर प्रश्न पहिल्यातील आ, खालील पाठ्यात उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर तुम्हाला 4 मार्कांसाठी हा प्रश्न आ दिलेला आहे. तर तुम्हाला खाली एक उत्तर दिलेलं आहे आणि तो उत्तरा वाचून तुम्हाला या कृती सोडवायच्या आहे. तर तुम्हाला हा एक खाली इथे उत्तर दिलेला आहे. या उत्तराचे तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पेजवरती पण काही तुम्हाला उत्तर आहे. तोच उत्तर आहे पण 2 पेजवरती त्यांनी कन्वर्ट केलेला आहे. तर तुम्हाला हा उत्तर वाचून ही जी 2 कृत्या आहेत ह्या 2 कृत्या तुम्हाला सोडवायच्या आहे 2 मार्कांसाठी. ही प्रत्येक कृती 1 मार्कांसाठी असते. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली तुम्ही बघू शकतात आ मधील 2 सहमत. तर सहमत ही तुम्हाला 2 मार्कांसाठी आहे. तर सहमताचा विषय आहे तुमच्या आवडत्या कोणत्याही 5 फुलांची नावे लिहून त्यापैकी कोणतेही एक झाडांचे वर्णन 2 ते 3 वाक्यात करा. तर मित्रांनो, ही सहमत 2 मार्कांसाठी तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर विभाग 2 पद्य. तर पद्य तुम्हाला गुण 8 म्हणजे 8 मार्कांसाठी हे पद्य आहे. या पद्यांमध्ये तुम्हाला एक कविता विचारली जाणार आहे, म्हणजे कविता एक तुम्हाला दिलेली आहे आणि त्या कवितेमधून तुम्हाला आकृती पूर्ण करायची आहे. तर प्रश्न दुसरा, पुढील पद्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. तर 8 मार्कांसाठी हा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी तुम्हाला पहिली कृती दिसते संत रामदास यांनी न करायला सांगितलेल्या गोष्टी. तर त्या न करायला सांगितलेल्या गोष्टी तुम्ही ही जी खाली कविता आहे ही कविता वाचून याचं उत्तर लिहायचं आहे. 2 मार्कांसाठी ही कृती तुम्हाला विचारली गेलेली आहे. त्याच्यानंतर खाली विद्यार्थी मित्रांनो 2 प्रश्न 2 1 अचूक विधान ओळखा. तर याच्यामधील अचूक विधान ओळखायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली 2 खालील गोष्टींबाबत संत रामदास कोणती दक्षता घ्यायला सांगतात. तर कोणती दक्षता घ्यायला सांगतात हे तुम्हाला ही जी कविता आहे ही कविता वाचूनच याचं पण उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर 3चं तुम्हाला विचार सौंदर्य स्पष्ट करायचं आहे. तर काव्यपंक्तीचं ह्या जे विचार सौंदर्य स्पष्ट करायचं आहे. अपकृती ते सांडावी सत्कीर्ती वाढावी या काव्यपंक्तीचं तुम्हाला विचार सौंदर्य स्पष्ट करायचं आहे 2 मार्कांसाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न 4 काव्य सौंदर्य जनी अर्जव्य तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी या ओळीचा तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा आहे 2 मार्कांसाठी. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली तुम्हाला इथे विभाग 3 स्थूलवाचक गुण 3. तर स्थूलवाचक मित्रांनो, तुमच्या जो 5 धडे झाले त्याच्यानंतर एक तुम्हाला स्थूलवाचक आलेला असेल. ते स्थूलवाचक करून पण तुम्हाला काही 3 मार्कांसाठी प्रश्न विचारलेले आहे. तर ते प्रश्न आहे प्रश्न 3 खालीलपैकी कोणतेही एक कृती करा. तर खालीलपैकी कोणतीही कृती तुम्हाला सोडवायची आहे. 3 मार्कांसाठी तुम्हाला एक
याचं उत्तर लिहायचं आहे. तर तुम्ही या दोनपैकी कोणता पण एक चं उत्तर लिहून 3 मार्क मिळवू शकता. त्याच्यानंतर विभाग 4 भाषा अभ्यास भाषा अभ्यास गुण 8. तर भाषा अभ्यासासाठी तुम्हाला पण गुण 8 दिलेले आहे. तर प्रश्न 4 व्याकरण घटकावर आधारित कृती सोडवा. तर व्याकरण घटकावर आधारित तुम्हाला काही कृती सोडवायची आहे 2 मार्कांसाठी. तर तुम्हाला मी उत्तर पण लिहून दिलेलं आहे. तर खालीलपैकी तक्ता पूर्ण करा. तर खालीलपैकी तक्ता पूर्ण करायला मी तुम्हाला इथं सामाजिक शब्द, विग्रह शब्द, समास. तर पहिल्याचं तोंडपाठचं मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे की तोंड आणि पाठ तत्पुरुष समास. तर असं पण तुम्हाला बाप आणि लेखचं उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली 2 शब्द सिंधी. तर शब्द सिंधी तर तुम्हाला खाली सामान्य शब्द. तर इथं तुम्हाला प्रत्येक गटीत शब्द लिहायचे आहे. हे जे अवजड, लढाई, निरोगी, जमीनदार शब्द आहे ते तुम्हाला प्रत्येक गटीत आहे की उपसर्ग गटीत आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली 3 वाक्प्रचार. तर वाक्प्रचार इथं तुम्हाला वाक्प्रचारांची जोडी लावायची आहे. ती जोडी तुम्हाला 2 मार्कांसाठी 2 वाक्प्रचार विचारले गेलेले आहे जोडी लावायसाठी. त्याच्यानंतर खाली तुम्ही बघू शकता प्रश्न 4 खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. तर हे मराठी भाषेतील तुम्हाला शब्द लिहायचे आहे. वर्कशॉप आणि एक्सचेंज. तर 2 मार्कांसाठी वर्कशॉप म्हणजे तर तुम्हाला माहितीच आहे आणि एक्सचेंज म्हणजे बदलणे. त्याच्यानंतर खाली विभाग 5 उपयोजित लेखन गुण 10. तर 10 मार्कांसाठी तुम्हाला उपयोजित लेखन आहे. तर 5 मार्कांसाठी तुम्हाला इथं प्रश्न पहिला आहे पत्रलेखन. तर पत्रलेखन तुम्हाला काय लिहायचं आहे तर खालील विवेद वाचा व त्या खालील कोणतीही एक कृती सोडा. तुम्हाला इथं खाली एक ही जाहिरात दिलेली आहे. तर याच्यावरून तुम्हाला कोणती एक कृती सोडायची आहे. म्हणजे तुम्हाला ज्ञानदाय विद्यालय औरंगाबाद येथील विद्यार्थी प्रमुख या नात्याने प्रकाशकांकडे पुस्तकांची मागणी करणे पत्र लिहायचे किंवा नामांकित लेखक डॉक्टर विजय वाड यांच्या बालसाहित्य पुरस्कार मिळवण्याबाबत त्यांचे अभिनंदन करणारे पत्र. म्हणजे तुम्हाला एक अभिनंदन नाही तर मागणी पत्र या 2 पत्रांपैकी एक पत्र लिहायचं आहे 5 मार्कांसाठी. त्याच्यानंतर खाली सारांश लेखन. सारांश लेखनमध्ये तुम्हाला विभाग 1 मधील प्रश्न क्रमांक 1 आ मधील अपठित गद्य उत्तरा. एकतरी सारांश तुमच्या शब्दात लिहा. तर 5 मार्कांसाठी प्रश्न 1 मधील आ हा उतारा. तुम्ही बघू शकता प्रश्न 1 मधील आ हा उतारा हा जो उतारा आहे तो तुम्हाला 2 ह्याच्यावर पेजवरती दिलेला आहे. ह्या उतारावरून तुम्हाला सारांश लेखन पण करायचं आहे 5 मार्कांसाठी. अशी आपली 40 मार्कांची प्रश्नपत्रिका कंप्लीट होते. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ लाईक करून चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून द्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या बोर्ड प्रश्नपत्रिका पण आपल्याच चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती बघायला मिळून जातील.